नमस्कार, मी प्रियंका। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यामुळे ते 2 महिने सामाजिक कार्यातून अलिप्त आहेत। त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं आराम करण्याचं सांगितलेलं आहे। ही माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। दररोज नित्यनियमानं संजय राऊत हे मीडिया समोर बोलत होते। ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींवरती प्रखड मत ते मांडत होते। मुल्क मैदानी तोफ म्हणून संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं आणि दररोज येणारा हा आवाज आता 2 महिने येणार नाहीये असं सगळ्यांना माहीत झालं। संजय राऊत यांचं पूर्वी देखील आजारपण होतं, तेव्हा देखील त्यांनी हॉस्पिटलमध्ये आपले उपचार करून पुन्हा एकदा कामाला रुजू झाले होते। मात्र आता सक्तीनं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून सांगितले की मी 2 महिने सामाजिक कार्यातून अलिप्त आहे। 2 महिने आता संजय राऊत कोणाशी काहीच बोलणार नाहीयेत। ही माहिती मिळताच संजय राऊत यांचे कधी काळी कट्टर विरोधक असणारे भाजपाचे नेते मंत्री नितेश राणे यांनी देखील भावनिक होत प्रतिक्रिया दिल्यात। मंत्री नितेश राणे म्हणतात, संजय राऊतजी काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा। खऱ्या अर्थानं यातून राणे कुटुंबियांचा संस्कार दिसतोय। कधी काळी राणे कुटुंबीय हे शिवसेनेमध्ये होतं आणि तेव्हा संजय राऊत यांच्यासोबत नक्कीच त्यांचे स्नेहाचे संबंध असतील। त्यामुळेच संजय राऊत यांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर टीकेची भूमिका घेणारे, त्यांना विरोध करणारे, एकमेकावरती सडाडून बोलणारे हे कट्टर विरोधक देखील या ठिकाणी भावुक झाले आहेत। संजय राऊतांनी आपली काळजी घ्यावी आणि लवकर बरं व्हावं असं नितेश राणे यांना देखील वाटतं। त्यामुळं असं वाटतं की शत्रू जरी असला तरी तो दिलदार असायला पाहिजे आणि संकटात शत्रूने देखील आपलं सहकार्य केलं पाहिजे। आम्ही देखील संजय राऊत हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशीच प्रार्थना करतोय, जेणेकरून महाराष्ट्राला संजय राऊत यांचा आवाज पुन्हा एकदा रोज सकाळी ऐकायला मिळेल आणि ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टीची दुसरी बाजू प्रखडपणे मांडणारा नेता पुन्हा एकदा लोकांच्या समोर येऊन बोलेल एवढीच अपेक्षा।